नमस्कार. सर्वप्रथम मी आयोजकांचे आभार मानतो आणि मी डॉक्टर दिलीप पटवर्धन. मी गेली 45 वर्ष नेत्ररोग तज्ज्ञ आहे आणि मी सांगलीमध्ये माझा दवाखाना आहे, नंदादीप आय हॉस्पिटल म्हणून. आणि नेत्ररोग तज्ज्ञ तर आहेच, पण मी मुख्य म्हणजे जीवनविद्या मिशनचा माजी अध्यक्ष आहे, की ज्याची स्थापना फिलॉसॉफर वामनराव पै यांनी केली. आणि या जीवनविद्या मिशनतर्फे आम्ही मूल्य शिक्षण बऱ्याच मेडिकल कॉलेजेस, इंजिनिअरिंग कॉलेजेस जसं कृष्णा मेडिकल कॉलेज, राजाराम बापू इंजिनिअरिंग कॉलेज, सोमय्या कॉलेज मुंबई, वॉलचंद कॉलेज सांगली, अशा बऱ्याच महाविद्यालयामध्ये मूल्य शिक्षण देण्याचं काम चालू आहे. तेच आता तुमच्यासाठी सुद्धा आपण आज यावेळी देतोय. याच बरोबर आम्ही सांगलीला भारतातली 8वी त्वचा पिढी चालू केलेली आहे आणि महाराष्ट्र सरकारच्या आदेशावरून आम्ही तुरुंगात जातो, तिथल्या बंदिवानांना देखील मूल्य शिक्षण देतो. पोलीस डिपार्टमेंटमध्ये जाऊन पोलिसांना सुद्धा मूल्य शिक्षण देतो. आत्तापर्यंत हजारो नर्सेसना सुद्धा महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलच्या विनंतीवरून आम्ही लेक्चर दिले आहेत. अशा प्रकारचं कार्य आम्ही जीवनविद्या मिशनतर्फे करत असतो. आता मी तुम्हाला हा फोटो दाखवतोय. हा आपले जे थोर तत्वज्ञ वामनराव पै आहेत यांचा आहे, की ज्यांनी जीवनविद्या मिशनची स्थापना केली. त्याला जवळजवळ 70 वर्ष झाली. तर ही का स्थापना केली आणि हे स्वतः उच्च विद्या विभूषित होते. ते डेप्युटी सेक्रेटरी ऑफ फायनान्स म्हणून मंत्रालयामध्ये त्यांनी काम केलं. पण त्याच वेळी त्यांच्या लक्षात आलं की देशामध्ये मूल्य शिक्षणाची खूप गरज आहे. आता ते गेले 2012 साली. नेक्स्ट स्लाइड. आता त्यांचे चिरंजीव श्री प्रल्हाद दादा आहेत. हे तर पवई IIT मधून त्यांनी BTech केलेलं आहे. त्याचबरोबर मॅनेजमेंट त्यांनी जमनालाल बजाज मधून केलेलं आहे. आणि आता ते जवळजवळ 75 वर्षाचे आहेत. पण 40 वर्षापूर्वी ते तरुण होते त्यावेळी TQM नावाचा कन्सेप्ट आला, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट. तर त्यावेळी जे 10 तरुण निवडले गेले जपानला जाण्यासाठी, त्यात ते एक होते. त्यामुळे सध्या ही जीवनविद्या मिशनचे ते लाईव्ह ट्रस्टी आहेत आणि तेच सर्व काम पाहतात. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. इंग्लिशमध्ये पण म्हणूया. ओ गॉड, ब्लेस ऑल विथ हेल्थ अँड वेल्थ, ब्लेस ऑल विथ मनी अँड हार्मनी. ओ गॉड, ब्लेस ऑल विथ पीस अँड ब्लिस, ब्लेस ऑल विथ विजडम अँड युअर डिवोशन. आता तुम्हाला एक मी प्रश्न विचारतो की तुम्हाला सगळी जगात सगळ्यात प्रिय गोष्ट कुठली? प्रिय गोष्ट कुठली? प्रत्येकाची उत्तरं वेगळी असतील. नेक्स्ट स्लाइड. बघा, काही जण म्हणतील मला माझी फॅमिली प्रिय आहे, कोणी म्हणेल मला पैसा प्रिय आहे, कोणी म्हणेल मला मोठी प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी आपण म्हणतो, पण त्याचं खरं उत्तर वेगळंच आहे. त्याचं खरं उत्तर काय आहे की तुम्ही खरं म्हणजे स्वतःचं शरीर तुम्हाला प्रिय असतं. बाकी मुलगा प्रिय, हे प्रिय वगैरे सगळे म्हणतात, परंतु स्वतःचं शरीर तुम्हाला खरं म्हणजे प्रिय असतं. याची तुम्हाला एक गोष्ट सांगतो. लोक म्हणतात मुलाला आईला मुलगा अगदी प्रिय असते. एका माकडिणीची गोष्ट सांगतो. एक माकडिण होती आणि तिचं लहान मूल होतं. ते जंगलामध्ये खेळत होते. खेळता खेळता एका विहिरीमध्ये पडलं. त्या विहिरीमध्ये पाणी नव्हतं. खाली जाऊन पडलं आणि त्या माकडिणीला आणि पिल्लाला वर येता येईना. ते तडपडत होतं, पण पिल्लू मात्र खेळत होतं. त्याला काय कळलं नाही त्याचे हे महत्त्व. तेवढ्यात काय झालं, पाऊस सुरू झाला पडायला. पाऊस पडायला लागल्यावर काय झालं, हळूहळू पाण्याची लेवल वाढायला लागली. मग मला सांगा, ती माकडीण असती, तिला बघितलं की आपलं पिल्लू पाण्यात बुडण्याची शक्यता आहे. मग माकडीणीचं आपल्या पिल्लावर प्रेम असतं की नाही? असतंच. मग तिनं त्या पिल्लाला गुडघ्याजवळ घेतलं. पाऊस काही थांबे ना. मग आणखीन वर यायला लागल्यावर तिनं पिल्लाला आपल्या छातीजवळ धरलं. पहा किती मुलावर प्रेम असतं माकडिणीचं. तरी पाऊस थांबे ना. मग मात्र तिनं पिल्लू त्याजवळ ते आपल्या डोक्यावर ठेवलं. म्हणजे मुलावर माकडिणीचं किती प्रेम असते तुमच्या लक्षात आलं. झालं, डोक्यावर ठेवलं. पण पुढं एक विचित्र घटना घडली. पाऊस तरी देखील थांबे ना. मग काय झालं, पाण्याची लेवल तिच्या नाकातोंडात जायला लागलं पाणी. एक लक्षात ठेवा. मग तिनं काय केलं असेल जीव वाचवण्यासाठी, स्वतःच्या पिल्लाला डोक्यावरनं काढलं आणि पायाखाली ठेवलं आणि आपली उंची वाढवली. म्हणजे तुमच्या एक लक्षात आलं असेल
की स्वतःचा जीव प्रत्येकाला प्रिय असतो, बाकी कोणी प्रिय नसतं. भाऊ बहीण आई वडील मुलगा कोणी प्रिय नसतं स्वतः. आणि साधी गोष्ट आहे, अगदी तुम्हाला सांगतो, खेडेगावामध्ये 90 वर्षाची म्हातारीसुद्धा उठल्यानंतर पहिल्यांदा काय करते, आरशात बघते की नाही. वाय नॉट? आपल्या शरीरावर प्रेम केलंच पाहिजे. फक्त जगात विरोधाभास, आपल्या भारतात तर विरोधाभास एवढा आहे की आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याची काळजी घेत नाही. उदाहरणार्थ गंगा नदी आहे की नाही, गंगा, तिला आपण गंगा देवी म्हणतो आणि ती पोल्युशन करतो, त्यामध्ये प्रदूषण करतो. किंवा ही धरणी माता म्हणतो आपण, नाही का, संपूर्ण धरणी माता म्हणतो. आणि तंबाखू खाऊन आपल्या पचावाचा पिचकाऱ्या मारतो आपल्या मातेवर. हा विरोधाभास. आणि तसंच आपण आपल्या शरीराची काळजी घेत नाही. लक्षात आलं की? नेक्स्ट स्लाईड. तेव्हा लक्षात ठेवा की खरं ॲक्च्युली आपलं जे शरीर आहे ना, त्याच्यासारखं दिव्य जगात कुठलंच नाही. लक्षात ठेवा, शरीर आपलं प्रचंड दिव्य आहे. म्हणजे संपूर्ण हे युनिवर्स आणि शरीर निर्माण कसं झालं? दिव्य शक्ती, दिव्य प्रतिभाज्ञान आणि दिव्य ज्ञान यातून हे सगळं निर्माण झालं आहे. बरोबर आहे की नाही? हे ह्युमन बॉडीतला एक एक पार्ट बघितला ना, तो दिव्य, अक्षरशः दिव्य. याच्याबद्दल मी तुम्हाला आता बोलणारच आहे, मी सांगणारच आहे याच्याबद्दल की कसा तो प्रत्येक पार्ट अतिशय दिव्य आहे. म्हणजे त्याला खरोखर आम्ही म्हणतो शरीर साक्षात परमेश्वरच आहे. कारण नेक्स्ट स्लाईड. तुम्हाला लक्षात ठेवा की आपलं जे टोटल युनिवर्स किंवा हे आहे किंवा आपली शरीर आहे हे कसं आहे बरं? निसर्ग नियमासहित, स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, पद्धतशीर दिव्य व्यवस्था आहे. लक्षात ठेवा. सिस्टमॅटाइज ऑर्डर, सेल्फ ड्रिवन, सेल्फ कंट्रोल, नॅचरल ऑर्डर अँड फॉलोज द लॉज ऑफ नेचर. निसर्ग नियमाने मंडित आहे असं आपलं शरीर आहे. तुम्हाला उदाहरण सांगू, आता तुमचं हृदय घ्या, ते 72 वेळा 1-2 कमी जास्त चालू आहे की नाही. त्याला काय तुम्ही सकाळी किल्ली देता का? नाही. इट इज गोईंग ऑन फॉर एव्हर, जिवंत असेपर्यंत. आणि ते बरं तुम्ही पडायला लागलात तर हृदयाचे वाढतं रेट, का तर ऑक्सिजन जास्त लागतो म्हणून. बरं थांबलात की परत कमी येतं, म्हणजे बाहेरचा कोणी नाही आहे ते करणारा. अशी आपलं शरीर दिव्य आहे. सगळे आपल्या एन्झाईमच्या रिॲक्शन तर अक्षरशः मिनिटाला लाखो रिॲक्शन्स होतात, म्हणजे तुम्ही काही करत नाही त्यासाठी. म्हणजे असं हे जे आपलं शरीर दिव्य आहे त्याची आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे की नाही. प्रॉब्लेम काय झाला आहे, हल्ली व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमुळं हेल्थविषयी काहीही येत असतं, काहीही येत असतं. आणि बऱ्याच वेळा इन्फॉर्मेशन खरी नसते, चुकीची असते, वेगवेगळे स्टॅटिस्टिक्स सांगतात. म्हणून आज तुम्हाला मी सायंटिफिक सांगणार आहे, सगळं शास्त्रीय. नेक्स्ट स्लाईड. की आता हे बघा, तुम्हाला घरातली माणसं सांगत असतात की हळूहळू खात जा. तुम्ही का प्रश्न विचारला पाहिजे ना, हळूहळू का खा, चावून चावून घास खात जा. आमच्या वेळी तर म्हणायचे 32 वेळा खात जा, चावून 32 वेळा चावत जा. का हा प्रश्न विचारला की तुम्हाला कळेल, मी त्याचं उत्तर सांगतो. का खायचं? तर आपण जे खातो ना त्यामध्ये प्रोटीन असतं, फॅट असतं आणि कार्बोहायड्रेट असतं. कळलं की नाही? आपल्या शरीरात अशी योजना आहे की त्यातलं कार्बोहायड्रेट असतं ना, म्हणजे शुगर, हे आपल्या तोंडामध्येच त्याचं डायजेशन होतं. तोंडामध्ये ज्यावेळी लाळ असते ना, त्या लाळेमध्ये असे एन्झाईम्स असतात की आपलं कार्बोहायड्रेट तिथं डायजेस्ट होतं. मग लाळ भरपूर येण्यासाठी चावायला पाहिजे की नाही, मग लाळ येते, मग ते तिथं डायजेस्ट होतं. प्रोटीनचा जो भाग आहे तो पुढे पोटात जातो आणि पोटामध्ये गॅस्ट्रिक म्युकोजा असतो, त्यातनं हायड्रोक्लोरिक ॲसिड तयार होतं. कळलं की नाही? आणि ते आपलं प्रोटीनचं डायजेशन पोटात होतं. लक्षात ठेवा, हे माहीत पाहिजे, ही दुसरी स्टेप आहे. आणि जे फॅट असतं ते पुढं डिओडेनम नावाच्या भागात जातं, तिथं पित्त असतं ना, त्याला म्हणतात. कळलं की नाही? म्हणजे पित्ताशयाची पिशवी असते बघा, त्यामध्ये ते पित्तानी आपलं फॅटचं डायजेशन होत असतं. म्हणजे त्या 3 स्टेप्स आहेत, 3 स्टेपमध्ये होतं. मग तुम्ही म्हणाल या म्हशी वगैरे भराभरा खातात, मग त्यांचं कसं काय डायजेस्ट होतं? त्याला कारण असं आहे की म्हशीना एक स्पेशल सिस्टीम आहे, त्याला 4 कप्पे असतात, त्याला रुमिनंट डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणतात. मग त्यांना काय, तुम्हाला कसं असते घरी गेल्यावर तुमची आई जेवायला देणार माहिती आहे ना, या म्हशीना माहीत नाही. मग म्हशी काय करतात, मिळेल ते सगळं खातात, चरायला जातात, ते भरा बका. म्हणजे न डायजेस्ट झालेल्या गोष्ट ते एका कप्प्यात जमा करतात. आणि त्या म्हशी ज्यावेळी गोठ्यात येतात ना परत, त्यावेळी त्या काय करतात, तुम्ही म्हणता रवंथ करतो, रवंथ तोंडाची हालचाल, ते काय करतात, आतला कड बाहेर काढतात. कड म्हणजे न पचलेलं जे आहे गवत बिवत जे काय असेल ते तोंडात परत घेतात आणि हळूहळू चावतात परत. म्हणजे क्रिया परत तीच होते, सावकाश 3 स्टेपमध्येच डायजेशन होतं. लक्षात ठेवा, कळलं? शिवाय तुमच्या घरातले लोक सांगतात तुम्हाला की तुम्ही चायनीज फूड खाऊ नका. तुम्ही का प्रश्न विचारा ना, तर नुसतं वाईट आहे म्हणून सांगू नये, त्याचं कारण सांगतो. हे चायनीज जे फूड असतं ना त्यामध्ये चीज गार्लिक असतं, त्यांनी हे दॅट इज ब्लीच विथ केमिकल ब्रॉथ सॉल्ट, इंडस्ट्रियल सॉल्ट असतं, ते फार डेंजरस असतं आपल्या प्रकृतीला. त्यामुळे असे घाणेरडी गोष्ट खायची कशाला पैसे खर्च करून.
किंवा फिश असतो ना, फिश टिलापिया फिश म्हणतात तो, त्याला अँटीबायोटिक आणि ग्रोथ हार्मोन्स दिलेले असतात. डेंजरस आहे अगदी. नेक्स्ट स्लाईड. आणि तुम्हाला खरं सांगतो, त्या हल्ली सुद्धा आणतात बघा ब्रॉईल्ड चिकन वगैरे, त्या कोंबड्यांना सुद्धा कित्येक वेळा असं स्टिरॉइड वगैरे दिलेले असतात. व्हेरी डेंजरस. शिवाय तुम्हाला माहिती आहे सोयाबीन असतात बघा, कलर्ड सोयाबीन खातात ना सगळेजणं, तो कलर आणि कशामुळे आलेला असतो, ते टॉक्सिक सोडियम मेटाबायसल्फेट असतं. तेव्हा पैसे देऊन तुम्ही ग्रीन पीज आणि सोयाबीन खाता, विच इज पॉयझनस. दुसरं स्वीट कॉर्न, तुम्ही बऱ्याच वेळा मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये जाता बघा आणि ते 10 रुपयाची गोष्ट 100 रुपयाला तुम्हाला विकतात नाही का, स्वीट कॉर्न, ते हेच ना कॉर्नफ्लेक्स, कॉर्न पॉपकॉर्न, त्याला जी चव असते ती कशामुळे असते माहिती आहे का, सोडियम सायक्लामेट नावाचं कंडिशन असतं, केमिकल असतं, त्यामुळे छान चव येते, पण त्याने आपली लिव्हर डॅमेज होते कंप्लीट. आणि हे लोक जास्त पैसे घेऊन खातात. नॉलेज पाहिजे, लक्षात ठेवा. नॉलेजशिवाय कुठली गोष्ट आहे, म्हणून सगळ्याला कारण सांगतो आहे. दुसरं मिल्क. आता मिल्क तर आपल्या देशामध्ये एवढं ॲडल्ट्रेशन चाललं आहे, मला फार वाईट वाटतं या गोष्टीचं. खरं मिल्क काही वेळा मुंबईसारख्या ठिकाणी तुम्हाला खरं मिल्क मिळतं की नाही डाऊटच आहे. ते काय माहिती आहे, काही ठिकाणी कृत्रिम मिल्क, तर मिल्क नसतंच, त्यात युरिया, स्टार्च, ग्लुकोज, फॉर्मॅलिन आणि डिटर्जंट असं एकत्र करून अगदी दुधासारखं तयार करतात. त्याला अगदी फॅट मीटर लावतं, मीटरसुद्धा येते, साईजसुद्धा येते, लक्षात ठेवा. इतकं भयानक गोष्टी चाललेल्या आहेत. तुम्हाला एक लेटेस्ट घटना सांगतो. बीडमध्ये झालेली घटना आहे. बीडमध्ये असाच एका पक्षाचा अध्यक्ष होता. तो एका मोठ्या खोलीमध्ये असं खोटं दूध तयार करायचा. खोटं म्हणजे दूध नाहीच, आणि ते मंचरला नेऊन विकायचा. मंचर तुम्हाला माहिती आहे पुण्याजवळ आहे ते. आणि तिथली लहान मुलं आजारी पडायला लागली. आता डॉक्टर म्हणायचे हा मुलगा का खात नाही, त्याला दूध पाजा. तो दूध म्हणजे ते केमिकलच होतं. मग शेवटी त्या शोध लागला की हे बीडला होतं आहे म्हणून. एक लक्षात ठेवा, त्या ठिकाणी असं कृत्रिम, तेव्हा तुम्ही घेताना, दूध घेताना काळजीपूर्वक घ्या. आजकाल काय माहिती का, दूध जास्त यावं म्हणून ऑक्सिटोसिन नावाचे औषध दिले जातात, हॉर्मोन दिले जातात, ती सुद्धा डेंजरस आहेत. स्टिरॉइड दिले जातात. लक्षात ठेवा, यामुळं खूपच दुर्दैवी गोष्टी घडत आहेत. मुलींना पाळी लवकर यायला लागली आहे, थायरॉईड डिसीज यायला लागले आहेत, लहान वयात मधुमेह व्हायला लागला आहे. अर्थात ह्याच्यावर आपल्या हातात इलाज नसला तरी तुम्ही जागरूक राहा. काय खातो त्याच्यावर आहे की नाही आपलं आयुष्य, म्हणून खायचं नाही. लक्षात आलं. तर दूध पिताना सुद्धा काळजी घ्या, चांगलं दूध मिळते की नाही आपल्याला. नेक्स्ट स्लाईड. आता जीवनविद्येचं काय माहिती का, कुठं पार्किंग करायचं ते सांगतो आम्ही. नो पार्किंगचे बोर्ड सगळीकडे असतात. मग तुम्ही म्हणा खायचं तरी काय, आम्ही खायचं तरी काय, म्हणून तुम्हाला मी एक सुंदर व्हिडिओ दाखवतो आहे. आणि ज्या गोष्टी आपल्या निसर्गात एवढी गंमत आहे की निसर्गामध्ये आपल्या शरीरात जे अवयव आहेत ना, त्याच्यासारखे दिसणाऱ्या गोष्टी निसर्गाने तयार केल्या आहेत आणि त्या अवयवासाठी उपयोगी आहेत. बघा आता तो व्हिडिओ, बघा व्हिडिओ.
राईट. पाहिलं की नाही किती म्हणजे काय गंमतशीर आहे की हे सगळ्या गोष्टी आपल्या निसर्गाने तयार केल्या आहेत आणि त्यात ज्या गोष्टी दिसतात त्या आपलं जे अवयव आहेत त्यासारख्या दिसणारे आहेत आणि त्याचा त्या अवयवासाठी उपयोग होतो. 100% काहीच नाही, पण त्यांनी जे म्हणलं की कॅन्सर 40% वगैरे ते काय असं प्रूव्ह करता येत नाही. पण लक्षात ठेवा उपयोगी आणि हे सगळे व्हेजिटेरियन आहे, लक्षात ठेवा, ॲनिमल प्रोडक्ट नाही आहे. नेक्स्ट स्लाईड. तर तुम्हाला लक्षात ठेवा की हे खूप महत्त्वाचं आहे की आता आपण व्हेजिटेरियन खायचं का नॉन व्हेज खायचं. आणि खरं म्हणजे नॉन व्हेजिटेरियन म्हणजे जे आठवड्यातनं एकदा खातात त्यांना नॉन व्हेजिटेरियन म्हणतच नाहीत, जे रोज खातात त्यांना नॉन व्हेजिटेरियन म्हणतात. पण व्हेजिटेरियन खाण्यातले फायदे काय तुम्हाला सांगू का. व्हेगान डाएट असतं ना, मग त्यामध्ये इव्हन दूध हे सुद्धा व्हेगान नव्हे, कारण दूध हे ॲनिमल प्रोडक्टच आहे ना. तर ह्यामध्ये दूध घेत नाहीत, कुठलंही मटण नाही, मासे नाहीत, काही नाहीत, कळलं की नाही. ह्याच्यामुळे काय होतं आहे 55% तुमचं वॉटर फूटप्रिंट कमी होणार आहे. म्हणजे काय यापुढे लक्षात ठेवा जगामध्ये पाण्यावरती युद्ध होणार आहेत, कारण पृथ्वीवरती पाणी प्यायसारखं पाणी फार कमी टक्के आहे, लक्षात ठेवा. समुद्र जास्ती मोठा आहे, लक्षात आहे की नाही. आणि यापुढं तुम्हाला माहिती आहे आफ्रिकेमध्ये आता पाणी नाही असं डिक्लेअर झालं इतकी, आणि हे पुढं वाढत जाणार. मग नॉनव्हेज खाऊन एवढं का होतं. 55% फूटप्रिंट कसे कमी होतात मला सांगा. 1 किलो मटण तयार करायला आपोआप होतं का ते. ह्या बकऱ्या खातात हे खातात की नाही, मग ते किती पाला खातात, मग ते पाला जे खातात त्याला पाणी लागतं की नाही. त्यामुळं नॉनव्हेज खाणं म्हणजे आपण पाण्याला मुद्दाम पाण्यात दुर्भिक्ष होणार त्यामुळे. म्हणून व्हेजिटेरियन खाणं चांगलं. फक्त जे स्ट्रिक्ट व्हेजिटेरियन आहेत म्हणजे दूधसुद्धा घेत नाहीत अशा लोकांना मात्र B12 डेफिशियन्सी होण्याची शक्यता असते, हे लक्षात ठेवायचं. म्हणून डेअरी प्रॉडक्ट्स घेत जावा, मिल्क घेत जावा किंवा योगर्ट घ्या किंवा चीज घेत जावा, म्हणजे दुधाचे, किंवा ड्राईड शिटाके मशरूम्स असतात त्यामध्ये व्हिटॅमिन B12 असतं, कळलं की नाही. त्यामुळे लक्षात ठेवा की थोडंसं तुम्हाला अंड खात जावा या व्हिटॅमिन B, अन्यथा काही वेळा व्हिटॅमिन B12ची इंजेक्शन द्यावी लागतात जे स्ट्रिक्ट वेगान असतात, ते की जे दूधसुद्धा घेत नाहीत आणि बाकी ॲनिमल तर नाहीच नाही, तेवढा फक्त दोष आहे. पण अदरवाईज व्हेजिटेरियन डाएट केव्हाही चांगलं, लक्षात आहे की नाही. नेक्स्ट स्लाईड. आता लक्षात ठेवा की आता जगात एवढे संप्रदाय आहेत आणि वेगवेगळ्या प्रथा आहेत, त्यात उपास करण्याची प्रथा आहे की नाही सगळीकडं. नक्कीच आहे नाही का. लोक उपास करतात, काही जण आपल्या एकादशी करतात, कोण 10 दिवस उपास करतात, कोण काय काय करतात. उपासाचे प्रकार वेगवेगळ्या संप्रदायात वेगळे आहेत. मग एक जपानी सायंटिस्ट आहे योशिनरी ओशोमी म्हणून, त्याला नोबेल प्राईज मिळालं बरं का 2016 साली. त्याने याच्यावर अभ्यास केला की उपवास जे करतात म्हणजे काय, तरी लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट, परिणामाचे कारण पाहिजे. मग का करतात उपवास, त्याला काही फायदा आहे का म्हणून त्यांनी शोधून काढण्याचा प्रयत्न केला आणि त्या लक्षात आला की येस त्याचा थोडा फायदा आहे. म्हणजे इंटरमिटंट फास्टिंग त्याला म्हणतात. ते केलं तर त्याचा फायदा होतो. त्याचा फायदा काय होतो माहिती आहे का. ॲक्च्युली आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे कॅन्सर सेल्स आणि काही सेल्स वयामुळे खराब होतात की नाही. म्हणजे तुम्हाला सांगतो ॲपॉप्टोसिस म्हणतात, म्हणजे आपल्या स्किन आहे ना ते 3 आठवड्यांनी कंप्लीट नवीन असतं, नैसर्गिकच मरतं ते, त्याला डी म्हणतात, कळे. म्हणजे अशा शरीरात आपलं शरीर संपूर्ण 11 वर्षांनी नवीन असतं, नवीन, लक्षात ठेवा, फक्त ब्रेनमधल्या न्यूरोसाईट्स सोडल्या तर. त्यामुळं हे जे मग हे काय असतं जे डिजनरेटेड असतात ते आपल्या शरीरात फॅगोसाईट्स नावाच्या मोठ्या सेल्स आहेत, ते खाऊन टाकत असतात. जसा कचरा रस्त्यावर गोळा करतात की लोक तसं खाऊन टाकतात. आणि तसंच कॅन्सर सेल्स असतात ना ते सुद्धा खाऊन टाकतात. कॅन्सर सेल म्हणजे काय सांगतो तुम्हाला, कॅन्सर हे काय बाहेरचा कुठलाही जंतूमुळे होत नाही गोष्ट, आणि त्यामुळंच शरीर त्याच्याविरुद्ध रिॲक्ट होत नाही. म्हणून बघा कॅन्सर नेहमी उशिरा डिटेक्ट होतो. का बरं, हे बघा आपल्याला जर काटा लागला तो बॉडी लगेच फाईट करते, लगेच सूज येते, पू होतो, बरोबर आहे की नाही. कॅन्सर म्हणजे आपल्याच पेशी चुकीच्या ठिकाणी प्रचंड पटीनं वाढतात, याला कॅन्सर म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ ब्लड कॅन्सर म्हणजे काय, आपल्या शरीरात पांढऱ्या पेशी असतात ना त्या प्रचंड वाढतात, पेशीच पांढऱ्या प्रचंड वाढतात, त्यामुळं त्याला कॅन्सर म्हणतो आपण. म्हणजे कॅन्सर त्यामुळे नेहमी उशिरा लक्षात येतो, कारण शरीर त्याच्याविरुद्ध युद्धच करत नाही, इम्युनिटी, कळलं. मग अशा ज्या सेल्स असतात ते खाण्याचं काम या फॅगोसाईट्स करतात. मग या फॅगोसाईटना जर भुकेलं ठेवलं तर नॅचरली ते काम चांगलं करतील. यासाठी उपासाची पद्धत आहे. मग यामागचं सायन्स लक्षात घ्या तुम्ही, कळलं की नाही. उगीच सलग 10 दिवस उपास करणं हे चूक असतं. इंटरमिटंट कसं करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. ते एक छान व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. आता व्हिडिओ बघा तुम्ही, तो त्या व्हिडिओत सगळं छान एक्सप्लेन केलं आहे. Autophagy. Why do we need खूप it? छान व्हिडिओ आहे तो बघा. मी तुम्हाला ऑटोफॅजी म्हणतात त्याला. This is Paul. Every day he reads his favorite newspaper, but over time a giant stack of paper collects in his house. Only the recycling truck can save him from drowning in yesterday's news. But what happens to his paper afterwards?
Much of it is reconstituted for new uses in the cycle we call recycling. But long before we began recycling our trash, nature was following the same principle. Even the cells in our body recycle their trash. There, the cycle is called autophagy. Cells eliminate invading viruses and bacteria, but also harmful protein aggregates and old or damaged parts of the cell's nucleus that are no longer needed. The process of breaking these things down involves two liquid-filled structures inside the cell. The autophagosome collects the trash and transports it to the lysosome. The lysosome contains digestive enzymes that finally separate the cellular junk into its component parts. But don't worry, nothing goes to waste. These broken down parts are turned into new cell components that can be used again. This has many advantages. Our body's natural resources are conserved, we save energy, and our cells' trash can never overflow. But sometimes the trash isn't disposed of correctly. This can cause diseases such as infections with certain forms of viral influenza, Alzheimer's, or cancer. But how is autophagy controlled? Paul found the answer in one of his newspapers. The Japanese biologist Yoshinori Osumi was doing research about 25 years ago when he made a major discovery. He was investigating the genes of simple yeast cells. In various experiments, he kept changing those genes in order to test the effect this would have on the cell's recycling process. Eventually, he found 15 genes in the yeast that were responsible for different stages of the autophagy process. Then he was able to apply his finding to human cells, which is why he received the 2016 Nobel Prize in Physiology or Medicine. There are still many puzzles and secrets about autophagy, but scientists are working on decoding them. Paul is relieved to know how important his built-in recycling system is for keeping his cells healthy. आता लक्षात आलं तुमच्या, मग त्यामुळं काय इंटरमिटंट फास्टिंगमुळं काय फायदा होऊ शकेल, म्हणजे 100% नाही पण उपयोग काय होऊ शकेल, तर आजकाल अल्झायमर डिसीज आहे बघा, म्हणजे काही लक्षात राहत नाही माणसाच्या, किंवा डिमेन्शिया, पार्किन्सोनिझम, टाईप 2 डायबिटीस, कॅन्सर, ऑटोइम्युन डिसीज, हार्ट प्रॉब्लेम, हे सगळे कदाचित प्रिव्हेंट होऊ शकतील असा एक अंदाज आहे. कशामुळं? या ऑटोफॅजीमुळं. ऑटोफॅजी म्हणजे इंटरमिटंट फास्टिंगमुळं. नेक्स्ट स्लाईड, व्हिडिओ नको. येस, आता तुमच्या लक्षात येईल, आता ऑटोफॅजी आणखीन कुठल्या गोष्टीमुळं होतं? नुसत्या उपास केल्यामुळे होतं असं नाही. उपास करणं एक भाग झाला. दुसरा इंटेन्सिव्ह एक्झरसाईज. जिममध्ये जाऊन प्रचंड व्यायाम केलात ना, त्यावेळी तेच होतं, कारण रिक्वायरमेंट वाढते ना, मग भूक लागते की नाही व्यायाम केल्यावर. मग हे फॅगोसाईट्स असतात, त्या अशा ॲबनॉर्मल सेल ज्या असतात शरीरातल्या, ते खाऊन टाकतात सगळ्या. दुसरं आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, टर्मेरिक म्हणजे हळद. हळदीला ही प्रॉपर्टी आहे. तुम्हाला एक सांगायला मला आनंद वाटतो की माशेलकर नावाचे आपल्या देशात सायंटिस्ट होते. ही हळद आपण आपल्या संस्कृतीमध्ये हळद कित्येक वर्षापासून वापरतात, पण अमेरिकन लोक फार हुशार आहेत. त्यांनी याचे अँटीसेप्टिक आणि बरेच उपयोग लक्षात घेतले आणि त्याचं पेटंट घेऊन टाकलं अमेरिकेला, म्हणजे पैसे सगळे त्यांना मिळणार. पण आपले माशेलकर म्हणून सायंटिस्ट आहेत, आत्ता आहेत ते सध्या, त्यांनी अक्षरशः 10,000 पानं संस्कृत ग्रंथातली पुरावे दिले की हे आमच्या भारतात आधीपासून होतं म्हणून. आणि त्यामुळं आता भारताला हळदीचं पेटंट मिळालेलं आहे, लक्षात घ्या. म्हणून माशेलकरांचे मी नेहमी आभार मानतो की आपल्या देशाला त्यांनी मिळवून दिलं. दुसरं पॅरामायसिन नावाची एक ड्रग आहे, त्याच्यामुळे होऊ शकतं. किंवा कीटो डाएट म्हणतात, तुम्ही जर जिममध्ये गेलात किंवा डायटिशियन तुम्हाला कीटो डाएट, हाय प्रोटीन डाएट असतं ते, या सगळ्या गोष्टीमध्ये देखील होतं. नेक्स्ट स्लाईड. आता यात महत्त्वाचं आहे किती डायटिंग करायचं, तर 12 तास उपास राहायचं आणि 12 तासात काही खायचं. हे खूप उपयोगी नाही, फारसं इफेक्टिव्ह नाही, पण ॲटलिस्ट तेवढं तरी काही कोण केलं तर हरकत नाही. नाहीतर आयडियली 16 तास फास्टिंग करायचं आणि 16 तास अजिबात काही खायचं नाही, 8 तासात थोडं खायचं. पण लक्षात ठेवा, हे रोज नाही करायचं, एक दिवसाआड करायचं असते, कळलं की नाही, एक दिवसाआड, किंवा इव्हन आठवड्यातनं 2दा तरी करायचं. तुमच्या वयामध्ये हे चालेल, याच्यापेक्षा जास्त नको. पण आता आमच्या वयामध्ये 18 तास उपास आणि 6 तासात काहीतरी खायचं असं करू शकतो. आणि हे सुद्धा रोज नाही, आठवड्यातनं 2दा किंवा 3दा केलं तर चालतं. काही जण तर 24 तास काही खात नाहीत, फक्त आठवड्यातनं एकदा. या असो मेथड आहे. थोडक्यात काय माहिती का, ह्या प्रकारे तुम्ही ऑटोफॅजी करू शकता. लक्षात आलं? नेक्स्ट स्लाईड. आता आपल्याला माहिती आहे मध्ये कोरोना झाला, कोरोना, त्यावेळी काय झालं, त्यावेळी प्रचंड प्रमाणात कोरोना व्हायरसमुळं हाहाकार उडाला आणि माणसं कोण मेली हो,
एक लक्षात घ्या, मी तुम्हाला गॅरंटीड सांगतो की तुमच्या वयाची मुलं कोणीही मेली नाहीत। याचं कारण काय आहे, लहान वयामध्ये क्रोमोझोम्स भरपूर असतात। दिले की न्यूबॉर्नला 10,000 पेअर्स, 35व्या वर्षी 7,500, 65व्या वर्षी 4,800। थोडक्यात काय, क्रोमोझोमची संख्या जेवढी जास्त तेवढं तुमचं लाईफ स्पॅन जास्त, कळलं की नाही, आणि प्रतिकारशक्ती जास्त। इम्युनिटीला सगळ्यात महत्त्व केलं। त्या काळात जी लोकं गेली ना ती कोमॉर्बिड गेली, म्हणजे काय की ज्यांच्यात इम्युनिटीज कमी होती। म्हणजे बघा त्या काळात 90 वर्षाची माणसंसुद्धा जगली की, मग तो व्हायरस एवढा डेंजरस नव्हता, पण ज्यांची इम्युनिटी कमी होती ते गेले। काही तरुण लोकसुद्धा गेले, ह्याचं कारण त्यांची लिव्हर खराब असेल, समजा दारू पित असेल तो तर लिव्हर खराब असेल, तर अस्थमा असेल किंवा म्हणजे व्हॅस्क्युलर डिसीज असेल, हार्ट प्रॉब्लेम असेल, ब्लड प्रेशर असेल, अशीच माणसं गेली। आता यावरती एका एलिझाबेथ ब्लॅकबर्न नावीन ज्या सायंटिस्टनी तिला 2009 साली प्राईज मिळालं, तिनं काय केलं माहिती आहे का, प्रयोग केला की इम्युनिटी कशाने वाढते। तर तिच्या लक्षात आलं की आहार आपला, कळलं की नाही, नंतर व्यायाम, झोप आणि पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक विचार। बघा आता याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। ह्याच्यामध्ये तो चित्रामध्ये तुम्हाला दिसतोय बघा, लाल भाग दिसतोय, लाल म्हणजे त्या क्रोमोझोम म्हणजे जनुका, त्याला टेलोमियर म्हणतात, कॅप। त्या कॅपची जेवढी लांबी जास्त तेवढं आयुष्य जास्त, असं तिनं सिद्ध केलं। मग काय सिद्ध आपोआप होत नाही, तिनं काय केलं माहिती आहे, जगात कोणत्याही क्षणी 3 लाखापेक्षा जास्त 100 वर्षावर जगलेली माणसं आहेत। तुम्ही अगदी परवाच बातमी वाचली असेल, एक 3-4 दिवसापूर्वी बातमी आली की जपानमध्ये जवळजवळ 1 लाख माणसं 100 वर्षापेक्षा जास्त जगणारी आहेत सध्या। कॅन यू इमॅजिन, जपानमध्ये हायेस्ट आहे। त्याचप्रमाणे स्कॅन्डिनेव्हियन कंट्री म्हणजे नॉर्वे, स्वीडन, इवन भारतात आहेत, रशियामध्ये 100, अशा त्यांनी जवळजवळ हजारो, मला वाटतं 70-80 हजार लोकांचे क्रोमोझोम त्यांनी तपासले। आणि असं तपासण्याची यंत्रणा जपानमध्ये आणि इंग्लंडमध्ये अवेलेबल आहे, प्रत्यक्ष मायक्रोस्कोप काही त्या लक्षात आलं की 100 वर्षावर जी जगलेली आहेत ना त्या सगळ्यांच्या टेलोमियरची लेंथ जास्त आहे। मोर द लेंथ ऑफ टेलोमियर, मोर द लेंथ ऑफ लाईफ, म्हणजे किती छान आहे। पण मग तिनं त्यावरती सगळं संशोधन करायला लक्षात आलं की आणखीन केव्हा होऊ शकतं, तर जे नकारात्मक विचार करतात त्यांची टेलोमियरची लेंथ कमी असते। मग हे तिने कसं काढलं, तर ज्या स्त्रिया होत्या ज्यांना लहान मुलं होती जी मेंटली रिटार्डेड होती, म्हणजे ॲबनॉर्मल मुलं ज्यांची होती, डाऊन सिंड्रोम वगैरे असतात तुम्हाला माहीत असेल, तर या केसेसमध्ये त्यांना वाढवणं खूप अवघड असतं, मंगोल असतात ना त्यांना। मग अशावेळी त्या बायकांच्या सतत नकारात्मक विचार, डिप्रेशन असायचं, या अशा लोकांचे देखील जवळजवळ कित्येक हजारांचे तिने क्रोमोझोम तपासले आणि ते लक्षात आलं की टेलोमियरची लेंथ त्यांच्यात लहान होती, कमी होती, त्यामुळे त्यांना कुठलंही इन्फेक्शन लगेच व्हायचं। म्हणजे जशी आता डोळ्याची साथ आली तर घरातल्या बघा 5 जण असतील तर 3घांना येते, 2घांना येत नाही, का बरं, इम्युनिटी चांगली असते त्यांना येत नाही। मग इम्युनिटी कमी त्यांची होती असं लक्षात आलं आणि त्या लवकर गेल्यासुद्धा। सांगायचा काय उद्देश की त्या गोष्ट म्हणून आपण जे आल्या प्रार्थना म्हणतो ना त्याला अर्थ आहे। नेक्स्ट स्लाईड। त्यामुळे या 4 फॅक्टर्स सगळ्यात महत्त्वाचे, लेंथ ऑफ द टेलोमियर्स। नेक्स्ट स्लाईड। आता म्हणजे काय, डाएट, एक्सरसाइज, स्लीप आणि पॉझिटिव्ह थिंकिंग। आहार तर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, आहार प्रोटीन पाहिजे, फॅट, मिनरल्स पाहिजेत, बरोबर आहे। मग मिनरल व्हिटॅमिन कुठलं चांगलं, तर सगळेच व्हिटॅमिन चांगली। व्हिटॅमिन डी कुठून मिळतं मला सांगा, मला नक्की खात्री आहे तुम्ही सगळे उत्तर द्याल की सूर्यप्रकाशातून मिळतं, अगदी बरोबर। मग मी प्रश्न विचारतो की किती वाजताचा सूर्य चांगला आपल्या भारतामध्ये, सगळेजण सहसा उत्तर देतात अगदी सूर्य उगवतो त्यावेळी, अगदी पहाटे उगवतो त्यावेळी। ते उत्तर बरोबर नाही आहे। तर UVB रेज असतात आपल्या, अल्ट्राव्हायोलेट जे UVB रेज, ह्याच्यामुळं आपल्या स्किनवरचं D3 विटॅमिन तयार होतं ना, ते सगळ्यात जास्त केव्हा असतं माहिती आहे, सकाळी 10 ते दुपारी 2 या काळामध्ये तुम्ही सूर्यप्रकाशात गेले पाहिजे, 15 मिनटे तरी गेले पाहिजे। नशिबाने आपल्या देशात सूर्यप्रकाश भरपूर आहे, पण बघा परदेशात काय असतं, इतकं ढगाळ वातावरण असतं, महिनाभर सूर्य दिसत नाही। मग अशा वेळी सूर्य दिसला की ते सुट्टी देतात बऱ्याच वेळा, कळलं की नाही। मग ते नाही का समुद्राच्या बीचवर जाऊन पडतात उघडे सूर्यप्रकाश मिळावा म्हणून। आपल्याला तशी काही गरज नाही, आपल्याकडे भरपूर सूर्यप्रकाश आहे, कळलं। तेव्हा व्हिटॅमिन D3 असं मिळतं नैसर्गिक, त्या उन्हात जाणं अगदी महत्त्वाचं आहे। दुसरी गोष्ट व्यायाम केलाच पाहिजे। आता प्रत्येक गोष्ट तुम्ही का विचारायचा, का केला पाहिजे व्यायाम, तर व्यायामाचे 2 फायदे असतात। तुम्ही व्यायाम करायला लागलात ना की 2 हॉर्मोन्स रिलीज होतात, एक म्हणजे एंडॉर्फिन आणि दुसरं डोपामिन। एंडॉर्फिनमुळे काय होतं, तुमचा पेन थ्रेशोल्ड वाढतो, म्हणजे काय, किरकोळ काही दुखत असेल ना गायब, किंवा तुम्हाला कुठल्याही प्रकारे नैराश्य आला असेल कुठल्याही कारणाने गायब होतं। आणि तुम्ही समजा एखादं ठरवलं की आज मी 20 जोर काढणार आणि काढले की आनंद होतो की नाही, त्यामुळे डोपामिन रिलीज होतं। हे दोन्ही हॅपी हॉर्मोन्स आहेत
आणि यांनी इम्युनिटीचा वाढते. कळलं म्हणजे काय एक्झरसाईज करायचं ते कळलं ना तुम्हाला. त्या एक्झरसाईज तुम्ही सगळ्यांनी केलाच पाहिजे हे लक्षात ठेवा. कळलं की नाही. नाही तर आपल्याकडे लोक एक्झरसाईज ठरवतात पण पुढं काही करत नाहीत. झोपसुद्धा महत्त्वाची आणि हार्मोनियस थिंकिंग म्हणजे काय सहकारात्मक विचार आपण आल्याला प्रार्थना म्हणतो की नाही ते खूप महत्त्वाचं आहे. चांगले विचार आणि सकारात्मक विचाराचा नक्की फायदा होतो. नेक्स्ट स्लाईड. आता तुम्हाला मी हे जर तुम्हाला सांगितलं की काय काय कसं महत्त्वाचं आणि आपण काय काय अवॉइड केलं पाहिजे तर पॉलिश्ड राईस कळलं की जंक फूड म्हणजे असतं ना तो फास्ट फूड किंवा साखर कमीत कमी खाल्ली पाहिजे की बेकरी प्रोडक्ट अजिबात खाऊ नका त्यात स्टार्च असतं नुसतं. आणि दुसरं आणखीन एक महत्त्वाचं नव्हतं तुम्ही जर हॉस्टेलला राहत असाल तळलेल्या गोष्टी बाहेरच्या खाऊ नका. आता पहा आपल्याला भजी खायची इच्छा होतेच की घरातली भजी खाल्ली तर त्रास होत नाही. हॉटेलमध्ये खाल्ली का त्रास होतो माहिती आहे का. त्याला शास्त्रीय कारण आहे. हे तेल जे असतं ना पाणी कसं 100 डिग्रीला बॉईल होतं तेल 200 डिग्रीपर्यंत जातं. मग त्यामुळे काय होतं एकदा तुम्ही भजी तळून खाल्लीत काही प्रॉब्लेम नाही. आता हॉटेलमध्ये काय करतात राहिलेलं तेल तसंच ठेवतात त्यामध्ये नवीन तेल घालतात. पण घरात तुमची आई तसं करत नाही. राहिलेलं तेल फेकून देते ती. त्यामुळे तुम्ही घरात खाल्ली की त्रास होत नाही. कारण हे तेल पुन्हा ज्यावेळी ते उकळतात त्यामध्ये ट्रान्स फॅटी ॲसिड्स तयार होतात. प्रत्येकामागं सायन्स आहे लक्षात ठेवा. ही ट्रान्स फॅटी ॲसिड्स आपल्या शरीराला अगदी अपायकारक असतात. म्हणून पोट बिघडतं गॅस होतो. म्हणून हॉटेलमध्ये उकडलेल्या गोष्टी खा तळलेलं खाऊ नका. आणि मेसमध्ये समजा गरज असेल तर जाऊन आत बघा त्यांना म्हणायचं हे तेल परत वापरायचं नाही फेकून द्या. कळलं. हे खूप महत्त्वाचं सांगतो तुम्हाला. पुन्हा तेल कधीही गरम करायचं नाही की तुम्हाला प्रॉब्लेम आलाच. नेक्स्ट स्लाईड. आता मी तुम्हाला मुद्दाम काय सांगणार आहे आता तुम्ही या वयात काय काय करू शकता. एरोबिक्स करू शकता वेट ट्रेनिंग करू शकता स्ट्रेचिंग करू शकता आणि कॅलिस्थेनिक्स म्हणजे काय माहिती का सूर्यनमस्कार सगळ्यात बेस्ट. तेव्हा हे सगळ्यात उत्तम अगदी उपाय आहेत. हे तुम्ही सगळ्यांनी केले पाहिजेत. कळलं की नाही. अहो काय एक्झरसाईज करायला मी सांगितलं ना. आता मला माहिती आहे तुम्ही 31 डिसेंबरला सगळेजण डायरी घेता बघा नवीन आणि लिहून काढता 1 जानेवारीपासून मी 1 तासभर व्यायाम हे करा म्हणतो ना. पण प्रत्यक्षात तसं होतं का होत नाही. हे झालं पाहिजे लक्षात ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं एक गमतीदार गोष्ट सांगतो. चेन्नईला काय झालं होतं बीचवरती महात्मा गांधीचा सुंदर पुतळा आहे. अगदी उत्तम पुतळा आहे महात्मा गांधीचा. आता महात्मा गांधी इच्छा अशी होती ना की भारत देश सुदृढ व्हावा चांगले नागरिक व्हावे. पण व्यायाम करायला कोणी बीचवर यायचंच नाही. पण 31 डिसेंबरला असे तुमच्यासारख्या तरुणांनी डायरी घेतली आणि विकत आणलं काय ते खाली काय स्किपर आणलं नंतर खाली मॅटिंग आणलं व्यायाम करायला. आम्ही जमिनीवर करायचो व्यायाम पण तर असं सगळं आणलं आणि 1 जानेवारीला गर्दी भरपूर गर्दी बीचवरती प्रचंड गर्दी. कोण जोर काढतंय कोण स्किपिंग करतंय कोण जॉगिंग करतंय खूप चांगलं. तेव्हा महात्मा गांधींना खूप आनंद झाला की सगळं बीच भरला होता लक्षात ठेवा. जबरदस्त. आता पुढची कथा तुम्हाला लक्षात येईल. 5 जानेवारीला काय झालं निम्मे गायब कळलं. आणि 10 जानेवारीला तर एकटे महात्मा गांधीच उभे होते कोणच नव्हतं. असं करू नका. तर व्यायाम नियमित आणि रेग्युलर करत जा. कळलं. तर मी तुम्हाला एक आता सुंदर एक्झरसाईज दाखवणार आहे की ज्यासाठी जास्त खर्च नाही. तुम्ही अगदी हॉस्टेलमध्ये घरात कुठेही करू शकता. जिममध्ये जायला नको काय नको. हा सुंदर व्हिडिओ बघा आता तुम्ही. Hey everyone, this is Sapna Vyas Patel and today I'm going to show you how to do a total body workout using a resistance band. Now the best part of the workout is that you can do it at home or you can even do it in a hotel room whenever you're traveling. So let's get started. The first exercise that we will begin with is chest press. Start your workout by securing the band behind you and grab the handles with your hand near your shoulders. Then push the handle straight forward until your arms are extended and they are parallel to the floor. Slowly return after a short pause. Make sure that you keep your feet solidly in place throughout the exercise. The next exercise that we are going to do is the seated row. Start by securing the band. Sit down with your legs extended or you can fold them like what I have done and grab both the handles. Your arms should be extended and palms should be facing each other. Then pull the handles back towards your abdomen and allow them to slowly return after a short pause. Keep your back straight and still throughout the exercise. Now get ready to do the shoulder press. Start by securing the bend underneath your feet and grab the handles with your hands over your shoulders. Push the handle straight up until your arms are close to being fully extended and allow them to slowly return after a short pause. Now let's do an exercise that tones the muscles of the arms. Start by securing the bend underneath your feet and grab the handles with your hands in front of your thighs. Your arms should be extended and the palms should be facing up.
Then pull the handles towards your shoulders by curling your elbows and allow them to slowly return after a short pause. Keep your upper arms immobile throughout the exercise. Plank is one of the best exercises to get rock hard abs. Get into push-up position on the floor. Now bend your elbows 90 degrees and rest your weight on your forearms. Your elbows should be directly beneath your shoulders and your body should form a straight line from your head to your feet. Hold the position for as long as you can. The last exercise that we will do is squats. Start by securing the bend underneath your feet. Squat down and hold the handles with your hands on each side of your shoulders. The palm should be facing forward. Push yourself up by extending your legs and allow yourself slowly back down after a short pause. You need to keep your feet solidly in place throughout the exercise. कॅन स्टॉप. आता तुमच्या लक्षात आलं, एक्झरसाईजचं तुमच्या लक्षात आलं. आता आपण दुसऱ्या विषयावर बोलणार आहोत. झोप किती महत्त्वाची आहे हे सांगतो तुम्हाला. याच्याबद्दल एक तुम्हाला खरी गोष्ट सांगतो की झोप ज्यांची कमी तास तितकं आयुष्य त्यांचं कमी, हे मी तुम्हाला गॅरंटेड लिहून देतो. म्हणजे याच्याबद्दल एक कथा सांगतो की नीतू मांडके नावाचे एक डॉक्टर होते. मला एक 5 वर्ष सिनियर होते आमच्या कॉलेजमध्ये. आणि त्यांनी मोठं हार्ट हॉस्पिटल बांधायचं ठरवलं. आणि त्यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचं ऑपरेशन केलं होतं. त्यामुळे शिवसेनेची सत्ता होती, त्यांना जुहू स्कीममध्ये जागा मिळाली आणि त्यांनी बांधायला सुरुवात केलं. पण पुढे त्यांची सत्ता गेल्यावर पैसे थांबले. मग त्यासाठी हॉस्पिटल तर बांधायचं म्हणून ते इकडे हार्टचे ऑपरेशन करायचे आणि शिवाय अमेरिका इंग्लंडला जाऊन आपले NRI असतात त्यांच्याकडनं पैसे गोळा करायचे. तर त्यावेळी लेक्चरमध्ये ते नेहमी सांगायचे की हे जे मी सांगितलं की उत्तम डाएट, एक्झरसाईज आणि उत्तम झोप, 7 ते 9 तास झोप पाहिजे असं सांगायचे. नाही घेतली तर तुम्हाला कित्येक वेळा हार्टचे प्रॉब्लेम येऊ शकतात, बरेच प्रॉब्लेम्स येऊ शकतात, हे सांगितलं त्यांनी. आणि ते लेक्चर झालं एकदा अमेरिकेमध्ये विचारलं आपल्या NRIनी की तुम्ही स्वतः घेता का एवढी झोप. तर त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं की मला शक्य होत नाही, कारण मला हॉस्पिटल बांधायचं आहे, मला भारतात गेल्यावर पुन्हा ऑपरेशन करावे लागतात, गरिबांची ऑपरेशन करावं लागतात, याची आणि शिवाय पुन्हा पैसे मागायला तुमच्याकडे यावं लागतात, त्यामुळे 5 तासच झोपू शकतो. एक लक्षात ठेवा, निसर्ग नियमाला अपवाद नाहीत. म्हणजे तो स्वतः जे सांगत होता नीतू मांडके ते स्वतः करत नव्हता. आणि आपण एका उत्कृष्ट हार्ट सर्जनला मुकलो. अतिशय तरुण वयात नीतू मांडके हार्ट अटॅकनीच मृत्युमुखी पावला. तेव्हा लक्षात ठेवा, तुम्ही जर कमी झोपत असाल तर खूप डेंजरस आहेत. याबद्दल मी तुम्हाला का मुद्दावून सांगतो आहे, याचं कारण असं की मी आता RIT कॉलेजमध्ये जातो, तिथं मुली असतात, मुली. तर त्यांच्या मुलींचे आईवडील काय खूप शिकलेले किंवा खूप मोठे असं नाही, शेतकऱ्यांची मुलं असतात बऱ्याच वेळा. तर ते एकदा आमच्यातलीच एक मुलगी तिकडे गेली होती, घरी गेली होती सुट्टीला. त्यावेळी ती डोक्यावरनं पांघरून घेऊन झोपली होती. तर तिच्या आईला खूप अभिमान होता तिचा की ही आमची मुलगी आता खूप ज्ञान मिळवते, RIT कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगला जाऊन ती इंजिनियर होणार मोठी, असं ती तिच्या मैत्रिणीला सांगत होती. त्यावेळी डोक्यावर पांघरून घेऊन झोपली होती. आणि पुढे सांगताना ती काय म्हणाली, ती इतकं ज्ञान मिळवते की तिच्या ज्ञानाचा प्रकाश पांघरुणातनं बाहेर पडतो आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, या मुली काय करतात, यूट्यूबवर बघत बसतात पांघरून डोक्यावरनं घेऊन, म्हणजे आईवडिलांना कळू नये म्हणून. म्हणजे मला सांगायचं होतं असं करू नका तुम्ही. ओके, आता तुम्ही झोपेविषयी सायंटिफिक इन्फॉर्मेशनचा एक व्हिडिओ आहे, तो आता बघा तुम्ही. व्हेरी सायंटिफिक इन्फॉर्मेशन, म्हणजे तुम्हाला कळेल की किती महत्त्वाचं आहे ते. The shorter your sleep, the shorter your life. There's a structure that sits on the left and the right side of your brain called the hippocampus. It's very good at receiving new memory files and then holding on to them. Yet in those people who are sleep deprived, we actually couldn't find any significant signal. Soapbox rant over. I will simply say good night, good luck, and above all, Yes. I do hope you sleep well. स्टॉप. तुमच्या लक्षात आलं स्लीपचं महत्त्व किती आहे, तुमच्या लक्षात आलं असेल आता. तर मी तुम्हाला सांगतो यात महत्त्व. त्यांनी काही गोष्टी सांगितल्या की हवा तुम्ही गार ठेवली तर स्लीप चांगली येते, झोप चांगली येते. त्याचबरोबर रेग्युलॅरिटी, रोज ज्यावेळी झोपता, रोज ज्यावेळी उठता, त्या टायमिंग फिक्स ठेवा. वीकडे असो नाही तर हॉलिडे असो. हे तिसरी गोष्ट मी सांगतो, एक अर्धा कप दूध पीत जा. त्यामध्ये ट्रिप्टोफॅन असतं, त्याचाही उपयोग होतो. त्यामुळे टेन्शन्स वगैरे कमी होतात, सेरोटोनिनची लेवल वाढते. आणि तिसरी गोष्ट, तुम्ही डोळ्यावर काळे अशी पट्टी ठेवू शकता, अंधार करू शकता. अंधार केला म्हणजे काय होतं, आपल्या डोळ्यासमोर अंधार झाल्यावर मेलॅटोनिन नावाचं एक हॉर्मोन सिक्रेट होतो, त्यामुळे सुद्धा चांगली झोप येते. कारण सर्कॅडियम सर्कल आहे, रात्रही झोपण्यासाठी गेली आहे आणि दिवस हे जागण्यासाठी. पण आजकाल इतकं लाईटिंग असतं मॉल्समध्ये, त्याच्यामध्ये की रात्रीसुद्धा दिवस असल्यासारखं असतं. त्यामुळे सगळा गोंधळ झाला आहे. तेव्हा तुम्हाला लक्षात आलं असेल की झोपेचं महत्त्व किती आहे, ते कळलं की नाही. खूप कितीतरी रोग त्यामुळे होतात हे त्यांनी सांगितलं आणि सायंटिफिकली सिद्ध करून दाखवतो. आता आपण बघूया नेक्स्ट स्लाईड.
आपण ह्या निसर्गाकडून शिकू काय शकतो. आता मी स्वतः डोळ्याचा डॉक्टर आहे म्हणून तुम्हाला डोळ्याविषयी खूप महत्त्व सांगणार आहे. कारण यापुढं आता कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल हे आलंच तुमच्याबरोबर, त्याला काही इलाज नाही. एक गोष्ट लक्षात आली आहे की मध्ये कोविडच्या काळामध्ये लहान मुलांनासुद्धा आपल्याला मोबाईल द्यावे लागले. तेव्हा ती मुलं सतत अंधारात मोबाईलवरती अभ्यास करत होती, स्मॉल फॉन्ट बघत होती, त्यामुळं मायनस नंबर वाढला हे लक्षात आलं. तेव्हा नेहमी उजेड उत्तम पाहिजे, तुम्ही कुठे असाल तिथे, कळलं की नाही. आणि दुसरी गोष्ट, मोबाईल शक्यतो टाळलाच पाहिजे कारण त्याचे फॉन्ट्स लहान असतात, त्याच्यापेक्षा लॅपटॉप बरा. आता दुसरं, हल्ली आमच्याकडे हल्ली कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम नावाचे खूप पेशंट येतात. म्हणजे बऱ्याच जणांचे हल्ली IT सेक्टरमध्ये 8-8 तास काम करतात. तर त्याच्यावरती त्यावेळी काय होतं, डोळ्याला कोरडेपणा येतो. याचं कारण असं आहे, तुम्हाला त्या आता चित्र स्लाईडमध्ये दिसतं आहे की कॉर्नियावरती एक टिअर फिल्म असते. त्याला काय असतात, एक म्युसिन लेअर असतो प्रोटीनचा, मध्ये टिअर असतात म्हणजे अश्रू असतात, जे सलाईन असतं, मिठाचं पाणी थोडक्यात, जे आपल्या ग्लँड्स बाजूला असतात त्याचं असतं. आणि त्याच्यावरती ऑइलचा लेअर असतो. तो ऑइलचा लेअर आपल्या पापण्या असतात ना, त्याला मेबोमिन ग्लँड्स असतात, त्यातनं ऑइल सिक्रेट होतं. आणि ऑइलचा लेअर आल्याशिवाय ते टिअर्स तिथं राहू शकत नाहीत, नाहीतर ते इव्हॅपरेट होतील ना, बाष्पीभवन होईल त्याचं, मग डोळा कोरडा पडतो. आणि लक्षात ठेवा, टिअर फिल्म जर इंटॅक्ट नसेल तर कॉर्नियाची ट्रान्सफरन्सी राहतच नाही आणि मग त्यांना चुरचुरल्यासारखं होतं. आणि कॉर्नियाच्या सेल्सना ऑक्सिजन लागतो की नाही, मग तो कुठून मिळणार, कारण तिथं रक्तवाहिन्या नाही आहेत. मग हा ऑक्सिजन त्यांना टिअरमधनं मिळतो आणि आतनं ॲक्वेसमधनं मिळतो. त्यामुळे लक्षात ठेवा, नाही तसं नाही झालं तर मग डोळ्यात चुरचुरायला लागतं, टोचायला लागतं, बर्निंग व्हायला लागतं. ह्याचं कारण ते आहे. म्हणून 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या कॉम्प्युटरवर. एक तर तो लॅपटॉप तुमचा 30 डिग्री खाली पाहिजे, म्हणजे एक्सपोजर कमी होतं. दुसरी गोष्ट, 15 ते 18 वेळा तुम्ही ब्लिंकिंग केलं पाहिजे मिनिटाला. आपलं नॉर्मली होत असतं, पण तुम्ही ज्यावेळी व्यग्र असता कामात तेव्हा लोक डोळे उघडून बघतात, डोळे मिटतच नाहीत. काय, ऑइलचं सिक्रेशन्स झालं पाहिजे, लेअर आला पाहिजे. तिसरी गोष्ट, दर 20 मिनिटांनी तुम्ही जागेवरनं उठा, लांबवर बघा. दूर बघितलं की अकॉमोडेशन स्पाझम कमी होतो. तसे पायात आपल्या गोळे येतात, तसे डोळ्याच्या स्नायूला गोळे येतात. तेव्हा लक्षात ठेवा की त्यावेळी तुम्ही दूर 20 मिनिटांनी लांबवर बघितलं पाहिजे. आणि चौथी गोष्ट, डायरेक्ट पंख्याखाली किंवा ACचं वायरर डायरेक्ट डोळ्यावर येणार नाही याची काळजी घ्या, कारण तेच इव्हॅपरेशन होऊ नये म्हणून. लक्षात आलं तुम्हाला. या 4 गोष्टी केल्या, तुम्ही किती वेळ काम केलं तरी तुम्हाला त्रास होणार नाही, हे लक्षात ठेवा. नॉनस्टॉप कधी काम करायचं नाही, मध्ये मध्ये 20-20 मिनिटांनी गॅप घ्यायची, कळलं की. मी गमतीने मी सांगतो, मॅरेथॉन पळायचं नाही, 100-100 मीटरची रेस पळा. असं केलं तर तुमचा त्रास बराचसा वाचतो. तरी देखील काही वेळा डॉक्टर तुम्हाला लुब्रिकंट ड्रॉप देतात, ती गोष्ट वेगळी, पण तुम्ही हे अशा पद्धतीने वागला तर तुम्हाला त्रास होणारच नाही. तेव्हा हे शास्त्र कळणं महत्त्वाचं. आपण पुढची स्लाईड बघा आता, नेक्स्ट स्लाईड. आता आणखीन एक लक्षात ठेवा, तुम्ही इंजिनियर लोकांच्याकडे बाबतीत सांगतो मी की त्यांनी मन आणि डोकं दोन्ही डोळे उघडे ठेवले पाहिजेत. काय माहिती का, निसर्गाने कित्येक कोटी वर्षात कितीतरी प्रयोग करून सिद्ध केलेलं आहे. आणि आपल्या ह्याच्यामध्ये ज्या गोष्टी शोध लागल्या ते सगळ्या डिस्कवरीज होत्या. आता मला सांगा, तुम्ही कुठलेही ब्रिज बघा, जुने किल्ले बघा, सगळ्यात आर्च डिझाईन असतं की नाही, गोल डिझाईन असतं बघा. मी अगदी याला गेलो आहे, अँगोरवाटला बघायला गेलो. अँगोरा म्हणजे कंबोडियामध्ये 800 वर्ष जुनं मोठं हे आहे. ते विष्णू मंदिर होतं, आता ते बुद्ध मंदिर म्हणतात. पण तिथं त्यावेळी हे नव्हतं, काय सिमेंटिंग सबस्टन्स काही नव्हता, दगडावर दगड नुसते रचले होते, पण कसे आर्च होते, आर्च. तुम्ही कुठलेही पूल बघा, अगदी हिमालयातले पूल, सगळे आर्च असते की नाही आर्च. मग आर्च डिझाईन कसं काय माणसाला कळलं बरं. दॅट इज स्ट्रॉंगेस्ट डिझाईन. सिव्हिल इंजिनियर विचार तर त्याचं कारण आपला पाय असतो ना, पाय, तुम्ही पायाकडे बघितलं तर कळेल, त्याची हाडं बघा कशी आहेत, ती बरोबर आर्चमध्ये आहेत, वेगवेगळी हाडं. त्यामुळे त्याला स्प्रिंग ॲक्शन असते आणि 500-500 पाऊंडाचा माणूस मजेत फिरू शकतो, मध्येत पळू शकतो. लक्षात घ्या तुम्ही, का, त्याच्याकडे आर्च डिझाईन. ह्याच्यावरनं माणसांनी शोधून काढलं की आर्च डिझाईन सगळ्यात सेफ. म्हणून सगळीकडं जे आर्च असतात म्हणजे निसर्गातनं आपण किती गोष्टी शिकू शकता, लक्षात ठेवा. आणि जर तसं नसेल ती आर्च, काही लोकांना नसते, त्याला फ्लॅट फूट म्हणतात, तर अशा लोकांना मिलिटरीत घेत नाहीत, कारण मिलिटरीमध्ये पळापळी करायला लागते ना, त्याला स्प्रिंग ॲक्शन पाहिजे. लक्षात आलं. तेव्हा हे निसर्गातनं तुम्ही किती शिकू शकता. नेक्स्ट स्लाईड. आणि आता बघा, आपलं जो संपूर्ण शरीर आहे हे काय बाहेरचा कोणी इंजिनियर होतं का, काही नाही, सगळं आतल्या आत होतं. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं, इट इज अ सिस्टमॅटाइज ऑर्डर विच इज इंट्रेन्सिकली ड्रिवन, इंट्रेन्सिकली कंट्रोल अँड फॉलोज द लॉज ऑफ नेचर. हे लक्षात ठेवा. तेव्हा आपणच आपल्या जीवनात शिल्पकार आहोत आणि आपलंच बॉडी आणि आपणच घडवायचं आहे. नेक्स्ट स्लाईड. आता तुम्हाला आणखीन एक सांगणार की आपल्याला सगळे पार्ट आहेत ना, त्याचं कौतुक आपल्याला नाही आहे, कारण आपलं फुकट मिळालं आहे ना. मग तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक माणूस होता, इंजिनियर होता, चांगला गोल्ड मेडलिस्ट होता, आणि तो फ्रस्ट्रेट झाला. त्याला काहीतरी स्टार्टअप सुरू करायचं होतं, पैसे मिळत नव्हते. वडील, त्याचे आई वडील गरीब होते,
तो उडी मारणार होता आत्महत्या करण्यासाठी. तेवढा एक शहाणा माणूस चालला होता. तो म्हटलं का रे तू असं का करतोयस? तो म्हटला मला स्टार्टअप सुरू करायचं, त्याला 10 लाख रुपये पाहिजेत, माझे आई वडील गरीब आहेत, बँक मला कर्ज देत नाही, समाजात कोणी देत नाही, माझं गोल्ड मेडलचा उपयोग काय? तो म्हटलं असं म्हणतोस तू हे उत्तर खाली म्हणतो. मग तो म्हणतो मी तुला सांगतो, त्यानंतर तू वाटलं तर कर आत्महत्या. तर तो म्हणतो काय तुला 10 लाख पाहिजे, मी 10 लाख देतो म्हटला. मग म्हटलं मग काय प्रॉब्लेम नाही, ओके म्हटलं, पण मी देतोय म्हणजे बिझनेस आहे, मी देतोय म्हणजे घेणार ना काहीतरी. मग तू असं कर, तुझा एक डोळा मला देऊन टाक. देईल काय तो डोळा? नाही देणार, लक्षात ठेवा. म्हणजे काय माहिती का, तुम्हाला फुकट मिळालेल्या गोष्टीची किंमत नाही. आता मी डोळ्याचा डॉक्टर आहे, तर आमच्या पेशंट येतात मोतीबिंदू झाला आहे, दिसत नसतं वगैरे, मग आम्ही ऑपरेशन करतो, चांगली त्यांची 50,000 रुपये फीसुद्धा घेतो लेन्स बिन्स बसून. ते अगदी नमस्कार करतात, कृतज्ञता व्यक्त करतात, बरोबर आहे, कृतज्ञता व्यक्त करणं बरोबर आहे. पण मी त्यांना एक प्रश्न विचारतो, 20 वर्षापूर्वी तुम्हाला मोतीबिंदू नव्हतं, तुम्हाला छान दिसत होतं, निसर्गाचे कधी आभार मानलेत का? कधी कृतज्ञता व्यक्त केलीत का? नाही ना. फुकट मिळाल. त्यामुळं तुम्ही आपला हा जो देह मिळाला ना, दिव्य अवयवांचा, त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. फुकटची किंमत नसते ना. 50,000 रुपये फी दिल्यावर त्याला कृतज्ञता वाटली, हे लक्षात घ्या. आता ज्यांना ऐकू अजिबात येत नाही त्यांची काय एकदा पहिल्यांदा ऐकू आलं म्हणजे काय आनंद निर्माण होतो, तो आता व्हिडिओ बघा तुम्ही, तुमच्या लक्षात येईल की केवढा आनंद निर्माण होतो. म्हणजे बघण्यासारखा. चालू. There you go. Beeping. So now technically your device is on. Can you tell? You said you hear it. Hi, Cooper. Hi, Cooper. Hi, Cooper. बघा किती छाती लहान मुलं सुद्धा किती आनंद होतो त्यांना. Hi, baby. Sounds good. I know I look like an elderly munchkin, but do I sound like one now? Is it on? My God, I can hear my dolls. Yeah. That's good. It's okay. Blue, Blue, orange, आनंदाश्रू येतात त्यांना. red, red, black, black, purple, purple. What do you think? What is it like? It's okay. So different, dude. Sound clear or does it sound muffled? Sounds clear. Yes, you can stop. Next slide. लक्षात आलं तुम्हाला? म्हणजे एखादी गोष्ट नसला म्हणजे त्याची किंमत कळते तुम्हाला. त्यामुळे अशी कशाला वाट बघताय? म्हणजे तुम्ही तो बिघडूच नाही म्हणून काळजी घेतली पाहिजे. आता त्याचप्रमाणे आपल्या शरीरातले अवयव इतके जबरदस्त आहेत. किडनी अशी तुम्हाला कुठली सिस्टीम जगात आढळणार नाही. काउंटर करंट मल्टिप्लाय सिस्टीम म्हणतात. नको असलेल्या गोष्टी ते टाकून देतं, हवे असलेला ठेवून देतं. नेक्स्ट तुम्हाला वेगवेगळ्या अवयवाबद्दल सांगतो. आपलं कातडं आहे ना, कातडं, त्याच्यासारखं थर्मो रेग्युलेशन सिस्टीम नाही. तुम्ही आता एसीला असतो बघा थर्मोस्टॅट, एवढंही टेम्परेचर होतो. अहो आपलं स्किन केव्हापासून करते ते बघा. तुम्ही उन्हाळा आला की काय होतं, आपली रंध्रं मोठी होतात आणि घाम येतो, कळलं की नाही? घाम आल्यामुळे होतं घावाचं इव्हॅपोरेशन झालं की गार होतं, ते सडन एक्सपान्शन कॉलेज कूलिंग, मग आपल्याला बरं वाटतं. तेच थंडीमध्ये काय होतं, स्किन आपलं आकसतं, ठीक होतं, म्हणजे थंडीपासून बचाव करतं. असं थर्मो रेग्युलेशन स्किन केव्हापासून करतं आहे, तेव्हा लक्षात ठेवा. आपल्या शरीराने इतकं जबरदस्त निसर्गाने निर्माण केलं आहे. नेक्स्ट मी किती गोष्टी. आता ब्रेन, आता हल्ली बरेच कॉम्प्युटर भरपूर निघालेत, खूप काय म्हणतात त्याला, मेगासेपी. मला सांगा, ब्रेनला 2.5 मिलियन गिगाबाईट एवढी मेमरी आहे. माझ्या मते अजून कॉम्प्युटर निर्माण झालेला नसावा. आय डोंट नो, नवीन लोकांना माहीत असेल ते, बहुतेक नाही झालेलं अजून. 2.5 मिलियन गिगाबाईट. ओके, नेक्स्ट. आणि आपला पंप बघा, हे वेगवेगळे पंप असतात ना, किर्लोस्कर पंप, हे पंप, त्यांना वॉरंटी आणि गॅरंटी असते. तुमचं हार्ट केवढा जबरदस्त पंप आहे मला सांगा. 5 लिटर ब्लड असतं, ते 4.9 लिटर ब्लड एका मिनटाला सर्क्युलेट होतं. आणि त्यात व्हॉल्व सिस्टीम आहे. म्हणून माणसाने सुद्धा काय केलं, पंपामध्ये व्हॉल्व सिस्टीम आणली, ती हार्टकडे बघूनच आणली, लक्षात ठेवा. त्यामुळे निसर्गाकडनं किती शिकू शकतो बघा आपल्याला. नेक्स्ट लिव्हर. आता लिव्हर हे 2 लिव्हरचे दिसतात का?
ती जी सगळ्यात डावीकडची आहे ती खराब झाली, सिरॉसिस म्हणतात त्याला, आणि ही चांगली विहीर. हे दारू पिऊन पिऊन लोक किती खराब करतात लिव्हर. म्हणून आपण, आणि ही लिव्हर ही अशी फॅक्टरी आहे केमिकल की इतकं चमत्कार आहे तो की प्रोटीनचं कार्बोहायड्रेट, कार्बोहायड्रेटचं फॅट, फॅटचं पुन्हा प्रोटीन कसंही इंटर कन्वर्ट करू शकतात. अशी जगात कुठलीही केमिकल लॅबोरेटरी नाही, लक्षात घ्या. नेक्स्ट मुद्दाम मी अवयवांचं महत्त्व सांगतो आहे. दुसरी गोष्ट ॲडजस्टमेंट. आपण ॲडजस्टमेंट करायला शिकलं पाहिजे. तुम्हाला कल्पना आहे का की आपण जर हिमालयात तिकडे गेलो ना तर आपलं हेमोग्लोबिन वाढतं, कारण तिथं ऑक्सिजन कमी असतं ना, तर तिथं राहिल्यावर आपलं हेमोग्लोबिन 18-18पर्यंत जातं. पण तुम्ही लक्षात ठेवा, हिमालयात किंवा काश्मीरला उंचावरती गाल गुलाबी असतात बघा, याचं कारण हेमोग्लोबिन असतं त्याचं 18-18. पण ते आपल्या इकडं आलं की परत पहिल्यासारखं होतं. म्हणजे ॲडजस्टमेंट, हेमोग्लोबिनसुद्धा बदलतं, लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, तो व्हिडिओ बघा, ते लहान मूल किती सुंदर ॲडजस्ट करते. आणि नेक्स्ट स्लाईड. तेव्हा ॲडजस्टमेंट शिकलं पाहिजे. दुसरी गोष्ट टीमवर्क. आपल्या शरीरात एवढे अवयव आहेत ना, ते एकमेकाशी संलग्न काम करतात. कळलं की नाही? डिपार्टमेंट नाही वेगळा. नाही तर समजा पायाला ठेच लागली तुमच्या, तर लचचटकीने काय होतं, दुखलं की आपला हात जातो अंगठ्यापाशी आणि कुरवाळतो आणि डोळ्यातनं पाणी येतं की नाही. तो का हात असं म्हणत नाही, तो माझा डिपार्टमेंट नाही म्हणून. कळलं? तेव्हा शरीरामध्ये सगळं टीमवर्क आहे. प्रत्येक गोष्ट टीमनी करतं, हे तुम्ही शिकलं पाहिजे. आता हे बघा टीमवर्क किती सुंदर आहे. ही फुटबॉल बघा काय सुंदर खेळतात, टीमवर्क. राईट, पाहिलं तुम्ही? शेवटच्या गोल मारताना त्याला सहज मारणं शक्य होतं, पण त्यांनी मुद्दाम पास दिला. म्हणजे स्वतःच क्रेडिट घ्यायचं नाही, हे टीमवर्कच आहे. असं शरीरात आपल्या टीमवर्क असतं. नेक्स्ट स्लाईड. नेक्स्ट स्लाईड. हे बघा, हे सुद्धा छान छोटे छोटे व्हिडिओ आहेत. तो बघा AC बाहेरचा रिपेअर करतो आहे, 2 माणसं शेजारी उभी आहेत. म्हणजे ती सगळी उभी आहेत म्हणून ते करू शकतात. तसं इकडचा बघा छोटा व्हिडिओ किती सुंदर आहे. चालू कर. आहे ना मजेदार? पण टीमवर्क आहे ते. नेक्स्ट स्लाईड. आपला ब्रेन आहे ना, तो ऑडिओ, व्हिडिओ आणि इमोशनल टेप रेकॉर्डर आहे. म्हणजे ह्याच्यात डिलीट बटन नाही, लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही जे जन्मापासून जे जे काही बघता, ऐकता, चव घेता, ते सगळं मेमरीमध्ये राहतं, कुठलंच डिलीट होत नाही. स्मरण आणि विस्मरण म्हणतो ना, विस्मरण नाहीच आहे, विशेष स्मरण आहे ते. याचा उपयोग अभ्यासासाठी कसा करायचा ते पुढच्या लेक्चरमध्ये मी सांगेन तुम्हाला. नेक्स्ट. आता बरं ठीक आहे, वेळ मिळाला असेल तर तुम्हाला मी हा सांगतो की नेत्रदान म्हणजे काय तुम्हाला सांगतो. कारण मी आता डोळ्याचा डॉक्टर आहे म्हणून मुद्दाम छान व्हिडिओ आहे माझ्याकडं. नेत्रदान म्हणजे काय हे तुम्हाला कळेल. चालू करा. हा बघा, हा फूल पडलेला डोळा म्हणजे पांढरा स्कार असलेला डोळा बघा. मग त्याच्यावरती असं ट्रिफाईन असतं, ट्रिफाईन. त्याने असं गोल ट्रिफाईन केलं जातं. हा ॲक्च्युली जिवंत माणसाचा डोळा आहे, त्याला बधीर केलेला आहे. आणि बरोबर त्याच आकाराचा ट्रिफाईन ज्या माणसाचा नेत्रदान आपण डोळा घेतलेला असतो त्याचा वरचा कॉर्निया फक्त बदलतात, हे लक्षात ठेवा. डोळा अख्खा काढीत नाहीत, फक्त वरचा कॉर्निया बदलतात. कळलं की नाही? म्हणून त्याला केरॅटोप्लास्टी म्हणतात. लोकांना गैरसमज असतो की अख्खा डोळा काढून अख्खा बसवतात काय. बिलकुल नाही. काढताना सुद्धा फक्त वरचा कॉर्निया आणि थोडासा पांढरा भाग तो आणला जातो. एका मेकॉन्किस नावाच्या मीडियममध्ये ठेवलेला जातो. कळलं की नाही? आणि कॉर्निसॉलमध्ये ठेवला जातो आणि तो प्रिझर्व करता येतो आणि मग तो बसवला जातो. आता हे बघा, ते ट्रिफाईन केलं त्यांनी. राईट. आता ते बरोबर गोल डॉक्टर लोक ते सीझरनी कट करतात, गोल असं बरोबर काढतात. आणि त्याच आकाराचा ट्रिफाईन जो आपण नेत्रदानासाठी डेड बॉडीचा डोळा घेतो ना, त्याचा कॉर्निया घेतलेला असतो, तो कॉर्निया बरोबर त्याच आकाराचा काढतात.
राईट. आता बघा, आता ते टोपण येईल, टोपण जे येईल ना ते मेलेल्या माणसाच्या डोळ्यात आतला ग्लो दिसतोय बघा आता सुंदर. आता ते गेलेले मृत्यू हा जो आहे ना कॉर्निया, हा त्या डेड बॉडीचा आहे आणि तो ठेवला जातो आणि तो शिवला जातो. झालं, याला म्हणायचं नेत्रदान. कळलं की नाही? मला शिवायला खूप हात स्टेडी लागतो. हे सगळं तुम्हाला मॅग्निफाईड दिसते पण हे असतं खूप बारीक ॲक्च्युली. तर हे टाके घातले जातात, संपूर्ण जवळजवळ 16, 18, 36 टाके घातले जातात. कारण तो गोलावा तसाच राहायला पाहिजे ना. याला खूप स्किल लागतं आणि खूप स्टेडी हँड लागतो. इकडे तिकडे चालत नाही ते. लक्षात आलं की नाही? ते तुम्हाला दिसायला अगदी सोपं दिसतंय पण इतकं सोपं नाही ते. असे सगळे टाके घातले जातात सगळ्या बाजूनी. आणि बघा आता आतला ग्लो दिसायला लागला. म्हणजे ते फूल पडलेला गेला कॉर्निया, आता नवीन कॉर्निया आला. तेव्हा मला तुम्हाला मुद्दाम दाखवायचं होतं. मी डोळे डॉक्टर असल्यामुळे म्हटलं नेत्रदानाविषयी करेक्ट कन्सेप्ट तुम्हाला कळावा. असो, नेक्स्ट स्लाईड. थँक्यू व्हेरी मच. त्यामुळं आज मी तुम्हाला शरीराविषयी सगळं सांगितलं, खूप सायंटिफिक सांगितलं. तर तुम्ही जरूर त्याचा लक्षात मनन करा आणि इतरांनाही सांगा. धन्यवाद.